मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसंबंधित 22व्या हप्त्यासंबंधी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि 30 लाख शेतकऱ्यांचे 2000 रुपये या ठिकाणी अडकणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासंबंधी मोठी अपडेट बघणार आहोत। सुमारे 30 लाख शेतकरी वर्ग आहेत, त्यांना 2000 रुपयांची अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं कारण काय आहे आणि तुम्ही यासाठी काय काळजी घेऊ शकता, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारकडून या योजनेला शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात। 3 समान हप्त्यामध्ये 2-2 हजार रुपये प्रमाणे या ठिकाणी हे पैसे जमा केले जातात। आतापर्यंत 21 हप्ते केंद्र सरकारने जमा केलेले 22व्या हप्त्याची प्रतीक्षा मात्र शेतकरी वर्गाला आहे। ही योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जाते, हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे। 30 लाख शेतकऱ्यांचे पैसे का अडकू शकतात याची जर आपण माहिती बघितली तर संसदेमध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि फार्मर वेलफेअर जे शेतकऱ्यांची मंत्री लोक आहेत त्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती संसदेमध्ये दिलेली आहे। सुमारे 30 लाख शेतकऱ्यांचे खाते अद्यापर्यंत आधारशी लिंक नाही आणि काही शेतकऱ्यांनी जे आहे ई-केवायसी सुद्धा पूर्ण केलेली नाही। अशामुळे त्यांची खाते जे आहेत बंद पडलेली आहे पीएम किसानच्या पोर्टलवर आणि खाते तपशिलात काही सुद्धा त्रुटी असेल तरी त्यांना पैसे मिळत नाही। असे 30 लाख लोक आहेत आणि ही 30 लाख लोकांची माहिती पार्लिमेंट ऑफ इंडियामध्ये सादर करण्यात आलेलं म्हणजे संसदेमध्ये सादर करण्यात आली की भारतामधील ज्या काही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापैकी 30 लाख जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांची जी नावे आहेत यामध्ये असून सुद्धा ते या योजनेअंतर्गत अपात्र आहेत। त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी अद्यापर्यंत ई-केवायसी केलेली नाही, त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केले नाही आणि खात्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे ते पात्र असून सुद्धा या योजनेपासून सध्या दूर आहे। जर तुम्हाला 22वा हप्ता हवा असेल तर काय करावे लागेल, सर्वात महत्त्वाचं काम करावं लागेल ते म्हणजे बँक खात्याला आधार नंबर लिंक करावा लागेल। पीएम किसान पोर्टलवर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करावे लागेल आणि खात्याची माहिती तपासावी लागेल, ज्यामध्ये काही त्रुटी आहे का ते तुम्हाला चेक करावे लागेल। आणि हे तुम्हाला कुठे करायचे आहे, तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जा, आपले सरकार सेवा केंद्रावर जा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता कायमस्वरूपी बंद सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे काळजी घ्या, लवकरात लवकर या बाबी करा, तुम्हाला लवकरच 22वा हप्ता मिळून जाईल। माध्यमातील चर्चेनुसार 22वा हप्ता फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये जमा होण्याची शक्यता आहे, मात्र सर्व कागदपत्र योग्य असणे गरजेचे असणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, त्वरित तुमची माहिती अपडेट करा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच शेतकरी बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा। धन्यवाद।